करायची मस्त कारल्याची भाजी आणि डाळ भात झालाय आणि भाजी फोडणी द्यावा म्हणलं तर हे सोडच न झालंय माझं जिना. आणि हे बघा कसं हात धरून, हे बघा कसं हात लावले. आता मला करायची भाजी, ह्याचा चाललाय टाइमपास चालू. तर चला मस्त करूया, मस्त कुरकुरीत झणझणीत एकदम ताजे फ्रेश कारल्याची भाजी आणि मस्त त्याच्यावर ताव मारूया ज्वारीच्या भाकरीसोबत. हे बघा मस्त इथं कोथिंबीर कट करून ठेवली आहे. कारले बी स्वच्छ धुवून चिरून घेतले. तर नाही ह्याला मीठ लावणार आहे ना हळद लावणार आहे आणि ह्याच्यामधलं पाणी पण बिलकुल काढून टाकणार नाही. डायरेक्ट कारले फोडणी द्यायचे तर ते पण बिना कडू होता जे आहे आपल्याला भाजी करायची, बिलकुलही कडू होणार नाही. आणि जसं की आपण हे धुवून ठेवतो आणि धुवून ह्याच्यातलं जे पाणी आहे, जे मेन जे विटॅमिन असतं ह्याच्या पाण्यामध्ये आणि शरीरासाठी चांगलं असतं, ते पाणीच निघून गेल्यावर हे कारलं खाऊन काहीही उपयोग नाही. तर चला बिगर धुता बिगर त्याच्यातलं पाणी काढता जे आहे मी तुम्हाला मस्त कुरकुरीत कारल्याची भाजी दाखवणार आहे. आणि तुम्ही नक्की अशी करून बघा, कारलं बिलकुलही कडू होणार नाही. एकदा केली नाही तुम्ही बार बार जे आहे अशीच करता. तर चला आता रेसिपीला करू सुरुवात आणि माझ्या पद्धतीने जे आहे ते कारलं नक्की करून बघा. देऊत आपण. तर तेल गरम झालंय, मी टाकली थोडीशी मोहरी आणि हे टाकले मी थोडेसे जिरे आणि थोडासा लसण जे आहे असा मोठा मोठा कुटून घेतलाय मी लसण. आणि थोडंसं तेल जे आहे ते कारल्याला जास्त टाकायचं, त्याच्याने कारल्याचा जे कडूपणा आहे ते एकदम कमी होतंय. हे बघा इथं घेतलं मी काळा मसाला घेतलाय, हळद घेतली, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मीठ आणि खोबऱ्याचा कूट. आता हे सगळं मी तेलामध्ये टाकणार आहे. चला आता ह्याच्यामध्ये कारलं टाकायचं. हे बघा कारलं टाकून घेतलंय मी. आता ह्याला आता हलवून घ्यायचं आणि पाणी तर बिलकुलही टाकायचं नाही. हे बघा अशा पद्धतीने मी मस्त कारल्याचं फ्राय करून घेते. आणि ह्याच्यामध्ये लसण की नाही जास्त प्रमाणात वापरते मी कारल्याच्या भाजीमध्ये. आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसायला लसणाच्या पाकळ्या जे खूप छान वाटायला त्याच्यात. खायला पण एकदम भारी अशी टेस्ट येते आणि एकदम खमंग असं लागतंय कारलं खायला या अशा पद्धतीने केल्यानं. चला आता मस्त ह्याला झाकून ठेवतो आपण. आणि हे जे कारले की नाही मी गावाकडल्या पद्धतीने बनवलेले, जसं त्याच्यामध्ये कोणतं बटर नाही, ना चिंच नाही, ना गुळ नाही, ना काही नाही, ना कोणते गरम मसाले पण नाहीत. पण इतकं भारी लागतं की नाही खायला. तुम्ही एका भाकरीच्या ऐवजी नक्की 2 भाकरी खाताल. असं इतकं टेस्टी, इतकं छान. आणि त्याच्यामध्ये कारले एकदम फ्रेश असले असतात, काय बोलायचं कामच नाही. तर चला सगळी भाजी झाल्यावर तुमच्यासोबत जे आहे ते रेसिपी शेअर करते. पाणी बिलकुलही टाकायचं नाही. आता झाकून ठेवूया. तर चला म्हणजे आपली भाजी जी आहे मस्त तयार झाली. आणि तुम्ही हे बघा बघू शकता कारल्याचे कुरकुरी तर असे लाल मी भाजून घेतले. आणि अशी भाजी नक्की करून बघा, बिलकुलही कडू होणार नाही. आणि काय नाही तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची भाजी कशी झाली, कडू झाली की नाही ते. पण कडू होणारच नाही 100%. तुम्ही करून बघा जशी मी पद्धतीने केली तशी. आणि बिलकुलही ह्याचं चटणी वगैरे टाकायचं नाही. कारल्याचं जे आहे मेन पाणी जे आहे बिलकुल काढायचं नाही, जसं कारल्याचं पाणी. आणि शरीराला जे असते की नाही, जसं की आजकाल भरपूर जणांना जे आहे ते शुगर झालेले आहेत. त्याच्यामुळे जे आहे हे कारलं जे खाणं की नाही शरीरासाठी खूप उपयुक्त असते. आणि ह्याच्यातलं पाणी काढलं ना तुम्ही किती कारल्याची भाजी रोज पण खाल्ली ना तुमच्या शरीराला बिलकुलही उपयोग देणार नाही ती, जसं की मेडिकल प्रमाणे. आणि अशा पद्धतीनं भाजी करा, कारण ह्याच्यातलं सगळं विटॅमिन जे आहे तुमच्या शरीराला भरपूर पोहोचतं आणि शुगर लेवल पण एकदम कमी होतं. तर नक्की हे अशा पद्धतीने भाजी करा आणि बिलकुल कारलं धुवून त्याच्यातलं पाणी काढायचं नाही. ही माझी टीप जी आहे लक्षात ठेवा. आणि डायरेक्टच कारलं फोडणी द्यायचं. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये की नाही थोडीशी चिंच पण टाकू शकता, टमाटर पण टाकू शकता, तरी भाजी कडू होणार नाही. पण माझ्या इथं आवडत नाही म्हणून आम्हाला फ्राय अशीच भाजी आवडते कुरकुरीत. तर चला मी अशा पद्धतीनं केली. तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काही तुमचे प्रश्न असले ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याची उत्तरं जरूर देईल. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता शेवटला आपण टाकू थोडीशी मस्त ह्याच्यावर कोथिंबीर. तर चला या मंडळी संध्याकाळचं मस्त गरमागरम